तनू सकाळ सकाळी आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर. बाहेर का? सांग ना आपण कुठे चाललोय. दाखवू ना आपण त्यांना कुठे चाललोय. ठीक आहे. आमच्या पप्पाचं काल विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही सकाळी 4 वाजता उठलोय. तुम्ही समजून जा आम्ही कुठे चाललोय. तो चला तनू, या आवाजावरून समजलं असेल त्यांना की आपण कुठे चाललोय. हा मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. वडापाव खाल्ला, समोसा खाल्ला. कणकवली आलं, उतरूया. मला न्यायला आलेलं आहे आणि आम्ही आता चाललोय नागव्याला. आता आम्ही जाणार आहे माझ्या 2 नंबर बहिणीच्या घरी. नंतरचा प्लॅन काय आहे ते मला रोहन दादा नंतर सांगेल. चला ताई, लेकीच्या घरी जायची गडबड. चला. आणि तू सूप का घेतलाय? हे सूप का? मग रोशनीला आपण घेऊन यायची. आणि मग ती येणार नाही आपल्याकडे. ओके, तुम्हाला वेळ आहे अजून. मम्मी चल. झोप तर खूप येते पण लेकीच्या घरी जायचंय. माझ्यासाठी तर आले मी गावाला खास. चला तर आता रोशनीच्या घरी जाऊन भेटूया. लेकीच्या घरी पोचल्यावर पहिलं दर्शन जे मी घेतलं ते बाप्पाचं. कारण आहोंनी तिला देण्यासाठी मोदक दिला होता. तो मोदक मी नेऊन बाप्पाजवळ ठेवला. मग मी तिकडे सत्यनारायण पूजेच्या पाया पडली. मग धनूला पण थोड्या व्हिडिओमध्ये घेतलं आणि बघते तर सगळी फॅमिली नाश्ता करायला बसली होती. बराच वेळ झाला, मग निघायचं होतं. मग लेकीने माझ्या मस्त की आमच्या सगळ्यांच्या ओट्या भरल्या आणि तिथून मी पुन्हा रोहन दादाच्या घरी गेली. रोहन चला आता आका मावशीकडे. माझा 1.5 दिवस कुठे संपलाच कळलं नाही. आता मी जाणार आहे आका मावशीकडे. मला जर वाटलं तिकडे खूप गर्दी होती तर मग रात्री आणायला येशील. 1.5 दिवसाची मावशी चालली. विसर्जन करूया. चलो बाय. ताईकडून आकाकडे जाऊया. आकाकडे गर्दी वाटली तर परत आहे माझ्या मावशीकडे. मी सांगितलं मला झोपलीस की काय. चल बाय. आपण ओके, पूजेचे मानकरी आहेत आजचे आणि दुसरे आपले झोपलेले आहेत. ओके, हे बघा आम्ही तुमच्याच राज्यात तुमच्याच देशात. हाय. माझ्या नंतर धनश्री उठली. हाय हाय बाबा झोपला बघ. युट्यूबवर झोपलाय बघ. हे माझं चॅनल एकाच वेळेला मर्जी मध्ये बदला
गडजी मध्ये गणपती खाली बसलेला दोघांच्या मध्ये आता जरा भजन चालू आलंय आकाच्या गावाला. आकाकडे येऊन खूप मस्त वाटलं. सगळे भजनामध्ये मग्न आलेले आहेत एकदम. निघालेले आता मी जाणार आहे अजित कदम यांच्या घरी. तू कुठं जाणार आहे? आम्ही तुम्ही कुठं आहात? माझ्या माहेरी चालले बघा. हे सगळे आता आम्ही डिवाइड झालो. संध्याकाळी आम्ही एकत्र येणार आहे. माझा भरोसा नाही पण यांचा आहे. नाही भरोसा आहे कारण तिला पार्टी द्यायची. मम्मी ओळखतो हिला की माझी बहीण आहे ना मोठी, तिच्या मोठ्या जावेची 2 नंबर सून. हे बघा कणकवली डेपोच्या बाजूलाच आहे. मम्मी इथे खूप टेन्शन मध्ये आली आहे. इकडे बघ कारण का ती चप्पल तुटली. चला दादू भेटलाय नांदगाव मध्ये. वेलकम वेलकम धनाजी वेलकम. आजचा दिवस तुलाच ठेवलाय. हवा हवा. काय अजित काकाची नाटकं चालू झालेली आहेत. कम्प्लीट करायची नाही. दोघं तिघं वर सामान आहे. कुठं राहतो डोंगरात चढलोय इथे आतमध्ये ना खाली. आमच्या वहिनी आल्या आम्हाला लय आनंद वाटला. लय आनंद वाटला. लय आमचं मालवण सोडून आम्ही आलोय. मालवणला पण आम्ही आलो. हा मालवणला आम्ही पहिला आमच्या आलो. गरीब झोपड्यात आलात. खरंच आम्हाला एवढं मोठी सेलिब्रिटी आमच्या घरी येते. आमचं छोटस घर आहे आमचं. आमचंच आहे. ओके. केमिकल टाकतो. फर्टिलायझर. शेती करतो तुमचे काका. नाटक बघतो खूप. इकडे येऊन खूप आनंद झाला. सगळे आपले फॅन आहेत दादू सोडून. म्हणून रोडला फोन लावायचा आहे का धनश्री? इथे आहे रेंज आहे काय माहित ना. वायफाय असेल तर लावू.
आल्यावर तर आपले फॅन्स आहेत, मेन कुटुंब आहेत, सदस्य पण आवड त्यांना खूप आहे. त्यातलं ही बघा एक काय नाव आहे? रजनी बुवा. रजनी बुवा गुड. बुवड. हा, कसं वाटलं तुला मला भेटून? मस्त. जेव्हा माझ्या एका चुलत्याचं ह्याच्या पप्पाचं लग्न होतं ना, ह्याच्या पप्पाचं, तेव्हा इकडे अशोनवरची 25 पोरं झोपायला होती इथे. त्या बँजो बिंजो सर्व सामान इथे सर्व अशोनगरवाले आपले सर्व. काल पण आकाकडे ती काकी असल्या म्हणतात की तुम्ही ठरून नाही करत, डायरेक्ट ऑन दी स्पॉट, मॅच टू द मॅच. म्हणजे आपलं कसं डायरेक्ट नॅचरल दाखवतो की बाबा शूट करायचं असं, म्हणून आपण तयारीच नाही करत. म्हणजे ते एक बघायला खरेपण बघणार म्हणून तुम्ही जास्त संक्रांतीचं पण छान असं तुमचं व्यवस्थित मला आवडलं. ते सगळे डान्स असतात ते बायकांचे, ह्या वहिनी नसतात म्हणून ह्या वहिनी शोधते. ह्या नसतात. मग तुमचा नवरा नाही काय बोलत तिचा, ती लास्ट ठीक आहे. एकदा कधीतरी ती फक्त ह्याच्या तुळशीच्या वेळेला ब्लॉग मध्ये आहे, हो की नाही?